नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण, नुकतीच नवरीची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आणि नवरीच्या ऑर्डरमध्ये खूप सुंदर सुंदर ब्लाऊज शिवले होते. नवरीचे होते, नवरीच्या बहिणीचे होते, नवरीच्या मावशीचे होते. तिघींचे एकत्र 3 क्लायंट एकाच घरच्या होत्या आणि नवरीचे ऑर्डर ब्लाऊज सुंदर असतात आणि बरेच त्याच्यातले ब्लाऊज आहेत ते अगदी एकसारखे आहेत, साम्य आहे बऱ्याच ब्लाऊजांमध्ये. म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू आजचं रुटीन काय होतं, आजचे ब्लाऊज मी काय काय कटिंग करून स्टिच केलेले आहेत. काही पॅडेड ब्लाऊज आहेत, काही प्रिन्सेस पॅडेड आहेत, काही ओनली प्रिन्सेस आहेत, काही 4 टक्स आहेत, तर काही 2 पीस कटोरी आहे. एल्बो स्लीव्ज आहेत, गळ्याला वेगवेगळी डिझाईन आहे, काही काही गळ्यांना वेगवेगळी लेस सुद्धा लावलेली आहे. डोरी आहे, लटकन अजून लावायचे आहे कारण नवरी समोर आल्यानंतर त्यावेळेला तिला जे लटकन होते ते आवडले नव्हते, तर तिला नवीन आपला जो स्टॉक आलेला आहे त्याच्यामध्ये लटकन आवडल्यानंतर ते अटॅच करून द्यायचे आहेत. ती उद्या ब्लाऊज घ्यायला येईल तेव्हा ते पहिल्यांदा तर ट्रायल घेईल कसे बसतात ब्लाऊज ते, आणि मग आपल्याकडे त्या ब्लाऊजांना लटकन सिलेक्ट करून लावले जातील. कारण ट्रायल घेतल्याशिवाय लटकन वगैरे लावणं सुद्धा थोडंसं रिस्की वाटतं. लावलेलं असेल त्यांनी सिलेक्ट केलेला असेल तर प्रश्न वेगळा आहे, पण नवरीची ब्लाऊज थोडीशी काळजीपूर्वक आपल्याला हाताळावे लागतात. चला तर मग नवरीच्या ब्लाऊजांसोबत अजून छान छान ब्लाऊज शिवलेले आहेत आणि सोबतच अजून आजच्या रुटीनमध्ये काय काय स्टिच केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण नवरीचे ब्लाऊज पाहतोय. हे पहा, एवढे सगळे ब्लाऊज एकाच घरचे होते. 7-8 ब्लाऊज आहेत जवळजवळ. तर एकाच घरचे ब्लाऊज होते. ह्याच्या सुंदर साड्या सुद्धा तितक्याच आहेत. तर हा बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, नवरीचा ब्लाऊज आहे, 34 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. याला बॅकनेक आपल्याला पंचकोनी दिलेला आहे आणि साडीला मॅच होणारे लेस लावलेले आहे. याला लटकन लावणं बाकी आहे. डीप नेक आहे, ब्रॉड नेक आहे, छोटे शोल्डर आहे आणि प्रिन्सेस कट आहे. पूर्ण गळ्याला ह्याला लेस लावलेले आहे. त्यानंतर हा येल्लो साडीवरचा ब्लाऊज आहे. येल्लो साडी आहे या ब्लाऊजची आणि हा मोरपंखी ब्लाऊज पीस आहे, खूप सुंदर आहे. ह्याला गोल्डन आणि येल्लो अशी ही लेस सुद्धा खूप सुंदर अशी मॅच झालेली आहे. पूर्ण गळ्याला लेस लावलेली आहे. हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे, विथ पॅडेड ब्लाऊज आहे, एल्बो स्लीव्ज आहे आणि ब्रॉड स्क्वेअर राऊंडमध्ये हा डीप नेक केलेला आहे. हा सुद्धा सुंदर दिसतोय. त्यानंतर हा ग्रीन ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ह्याची साडी खूप भरलेली आहे. पूर्ण रेड मरून अशी साडी भरलेली आहे. तर खूप सारी गजगजीत भरलेली साडी असल्यामुळे ब्लाऊज त्यांनी पूर्ण वेगळा दिलेला आहे म्हणून ते डबल लेस लावून ह्याला छान अट्रॅक्टिव्ह बनवलेला आहे. सुंदर दिसतो हा सुद्धा ब्लाऊज पीस. एल्बो स्लीव्ज आहे आणि ग्रीन कलरचा ब्रॉकेट आहे. त्यानंतर बघा रेड ब्लाऊज आहेत. तुम्ही पाहिले असतील एकसाथ एवढे रेड ब्लाऊज, तर छान वाटते. हा बघा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे, पॅडेड आहे, प्रिन्सेस आहे, एल्बो स्लीव्ज आहे. ह्याला पाठीमागे मटका गळा काढलेला आहे आणि ब्रॉकेटमध्ये खूप सुंदर पैठणीची बॉर्डर दिलेली आहे. सुंदर ब्लाऊज सुद्धा दिलेला आहे. तर हा पॅडेड प्रिन्सेस ब्लाऊज आहे नवरीचाच. त्यानंतर नवरीच्या बहिणीचा हा प्युअर सिल्क पैठणीवरचा ब्लाऊज आहे. रेड आणि पिंक असा शेड आहे. याचा समोसा पट्टी याला लावलेली आहे. एल्बो स्लीव्ज आहे, 4 टक्स आहे आणि याला डोरी लावून खाली गोंडे लावलेले आहेत, तसंच लावलेले आहेत डबलमध्ये. हा सुद्धा सुंदर ब्लाऊज दिसतोय. त्यानंतर हा ब्लाऊज आहे, 4 टक्स आहे. हा नवरीच्या बहिणीचाच आहे, जो आता आपण पिंक ब्लाऊज पाहिला त्याचा. डीप नेक आहे, पाठीमागे राऊंड आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे. जसा की पहिला आपण नवरीचा पॅडेड प्रिन्सेस ब्लाऊज पाहिला पॅडेडवाला, तो तसाच आहे सेम. साडी पण बहुतेक सेमच असेल कारण ब्लाऊज पीस सेम आहेत, किंवा साडीचा कलर जर वेगळा असेल तर कॉन्ट्रास्ट रेड असल्यामुळे ब्रॉकेटचे आता ब्लाऊज पीस चाललेले आहेत. त्यानंतर हा सुद्धा नवरीचाच ब्लाऊज आहे. हा नऊवारी साडीवरचा ब्लाऊज आहे. राऊंड नेक आहे, डीपमध्ये एल्बो स्लीव्ज आहे आणि पट्टीले समोसावाल्याला लावलेले आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. सुंदर असे ब्लाऊज नवरीचे शिवलेले आहेत आणि हा नवरीच्या मावशीचा ब्लाऊज आहे. 2 पीस कटोरी आहे या ब्लाऊजची. हे पहा 2 पीस कटोरी आहे, बसायला छान बसते. याला बॉम्बे कटोरी सुद्धा म्हणतात. आणि याचा सुद्धा डीप नेक आहे, एल्बो स्लीव्ज आहे. हा सुद्धा सेम ब्लाऊज ब्रॉकेटमध्ये आहे, पैठणीवरचा. अतिशय सुंदर ब्लाऊज आहे. तर तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो थांबा, व्हिडिओ काही संपलेला नाही, सांगते तुम्हाला. हे ब्लाऊज शिवता सुद्धा अजून काही ब्लाऊज होते ते मी कंप्लीट केले होते आणि त्याच्यामध्ये अजून एक सुंदर बेबी ड्रेस मी शिवलेला आहे. खूप घाई गडबडीत शिवलेला आहे, त्यांना सुद्धा हवा होता, अर्जंटची ऑर्डर होती. तर हे पहा, साडीच घेतलेली त्यांनी लग्नासाठी. तर मस्त परकर पोरकं शिवलेलं आहे. ट्रेडिशनल ड्रेस तुम्ही म्हणू शकता. अतिशय सुंदर असा आहे, त्याचा कलर कॉन्ट्रास्ट आहे. खूप सुंदर असा हा ड्रेस तयार झालेला आहे आणि लहान मुलांना सुद्धा छान वाटेल अशा ह्या टसल्स मी ते तयार करून लावलेल्या आहेत, कमरेच्या इथे अटॅच केलेल्या आहेत. आणि हा इतका सुंदर असा जो स्कर्ट आहे त्याच्यावरती ब्लाऊज पीस याच साडीचा होता, त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर आपण ब्लाऊज शिवलेला आहे. फ्रंट ओपन आहे, 1 टक्स ब्लाऊज आहे आणि देवसेना स्लीव्ज आहेत, पफ स्लीव्ज म्हणू शकता. हल्ली मोठ्यांना तर मोठ्यांना, लहानांना पण ह्याच ब्लाऊजचं वेड आहे, या स्लीव्जचं वेड आहे. कारण मम्मा मला हीच डिझाईन पाहिजे असं तिचा हट्ट होता काउंटरला आल्यानंतर. आणि इथे 1 टक्स ब्लाऊज आहे, पाठीमागे डीप नेक आहे, टसल्स दिलेले आहेत डबलवाले आणि सुंदर असा या स्कर्टला किंवा या परकर शोभणारा हा पोलका सुद्धा आहे. पोलका म्हणजे आपल्याकडे
खूप अगोदर जुनी पद्धत आहे पोलका आणि परकर म्हणण्याची, त्याच्यामुळे ह्या नावच ड्रेसचं परकर पोलका पडलेलं आहे. पण सुंदर आहे, ट्रेडिशनल परंपरा जपणारा हा ड्रेस आहे, लग्नामध्ये घालणार आहे. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी छान ड्रेस आपल्याकडे शिवला आणि आज सुद्धा शिवलेला आहे. तर हा सुद्धा सुंदर ड्रेस आजच तयार केलेला आहे. तर आजचे ड्रेस तुम्हाला कसे वाटले, ब्लाऊज कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.